नमस्कार. चला तर आज आपण गुळपोळी बनवणार आहोत. आपली आई आपल्याला लहानपणीची द्यायची, तर लहानपणीची आठवण करूया. त्यासाठी मी एक कणकेचा गोळा घेतला आहे. त्याला छान मस्त लाटून घेतला आहे. त्याला 1 चमचा तूप लावून जेणेकरून सगळं कणिकवर तूप लावून घ्यायचं छोट्या पोळीवर आणि त्याला फोल्ड करून आपण आता याला आपल्या रेग्युलर चपातीसारखं बनवणार आहोत. आता आपण याला छान लाटून घ्यायचं आहे आणि याला आलटून-पलटून भाजून घ्यायचं तव्यावरती. आपला तवा पण गरम झालेला आहे आणि साजूक तूप म्हणजे मी गाईचं तूप वापरत आहे. तुम्ही हवं ते लावू शकता. मस्त तूप लावून छान भाजून घेतलेलं आहे आणि आता याच्यावरती मी बारीक करून असा गूळ चिरून घेतलेला होता आणि तो टाकला आहे. आता तो छान असा मेल्ट होईन त्याला पूर्ण आपण गूळ लावून पोळीला फेटून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता आपला मस्त गूळ छान मेल्ट झालेला आहे आणि त्याच्यावरती मी आपल्या चवीसाठी वेलची पावडर टाकलेली आहे आणि वेलची पावडरने अजून रुचकर आणि पौष्टिक अशी आपली गूळपोळी खायला खूप छान लागते. आणि तूप लावून याला दोन्ही बाजूनं छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला खायला खूप रुचकर आणि चवदार लागते. तुम्ही बघू शकता आपली लहानपणची आठवण गुळपोळी तयार आहे. नक्की ट्राय करा. धन्यवाद.